हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे अव्यांच्या स्कूलचा फर्स्ट डे. तर त्यासाठी मी काही प्रिपरेशन आधीच केल्या होत्या, त्या तुम्हाला दाखवते. जसं की हे त्यांचं रेकॉर्ड बुक, हे सर्व मी भरून ठेवले. यामध्ये स्टुडंट पर्सनल रेकॉर्ड, हेल्थ रेकॉर्ड सर्व काही लिहून ठेवायचं होतं, तर ते मी सर्व लिहून घेतले. त्यानंतर त्यांच्या स्कूलमधून सांगितले होते की त्यांना टेम्पररी ID कार्ड घरूनच बनवून द्या. त्यांचं स्कूलमधून ID कार्ड येण्यासाठी त्यांना 15 दिवस लागतील, म्हणून मी हे ID कार्ड प्रिंट करून आणले आणि त्यासाठी अशी एक केस घेतली. त्यानंतर स्कूलवाल्यांनी एक रफ बुक सांगितले होते. हे अव्यांच्या बुक्सवरती लावण्यासाठी काही स्टिकर्स घेतले. या कागदावरती मी अव्यांचे नाव प्रिंट केले वेगवेगळ्या साईजमध्ये. अव्यांच्या सर्व स्कूलच्या गोष्टींवरती मला हे लावायचं आहे, जेणेकरून कुठलीही गोष्ट मिसप्लेस होणार नाही. त्यानंतर हा आहे कंपास बॉक्स, की स्कूल स्टार्ट होण्याआधी अव्यांनी खूप यूज केला, म्हणून मी त्याला इथं धुवून घेतले. त्यानंतर यामध्ये आहे टिफिन. हा टिफिन अव्यांना बड्डेला गिफ्ट मिळाला आहे. टिफिन बॉक्स उघडल्यानंतर इथं एक कटलरी सेक्शन येतो, यामध्ये स्पून वगैरे ठेवू शकतो. सोबत अजून एक छोटीशी डब्बी आहे, यामध्ये चटणी वगैरे घेऊन जाऊ शकतो. आणि यामध्ये जाणार अव्यांचं जेवण. तर त्यांना स्नॅक्सच सांगितले आहे स्कूलमध्ये. या बॉक्सची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी व्हिडिओच्या खाली देते आहे. त्यानंतर ही वॉटर बॉटल, ही आम्ही डीमार्टमधून घेतली आणि खरंच खूप छान बॉटल आहे ही. इथं मी असं चिकटपट्टीच्या साहाय्याने अव्यांच्या सर्व वस्तूवरती लेबलिंग करून घेते आहे. स्कूलच्या एक दिवस आधी रात्री मी इथं अव्यांची बॅग भरून ठेवते आहे, म्हणजे उद्या सकाळी काही घाई गडबड होता कामा नये. टिफिन बॉक्ससोबत त्यांनी एक नॅपकिनसुद्धा सांगितला होता, तर त्यावर पण मी नाव लिहिलं आहे. आणि हे ॲप्रॉन. त्यानंतर आज आहे अव्यांच्या स्कूलचा फर्स्ट डे. मी आज सकाळी 6ला उठली. आज अव्यान पण त्याच्या रोजच्या टाईमपेक्षा लवकर उठला आहे. आज कोणाची स्कूल आहे? कोण खुल्ला जाणार? माझ्या जाणार. उठल्यानंतर अव्यांचा इथं चालू आहे ब्रश. आज सकाळी सकाळी माझा खूप गोंधळ उडाला. मी मिल्क बास्केटवरून सकाळी इडली बॅटर ऑर्डर केले होते, ते सकाळी 6लाच येते, पण आज नेमकी त्याला यायला लेट झालं आणि तो आल्यानंतर पण बोलला की बॅटर मिसिंग आहे. त्यानंतर इतका वेळ थांबून मी झेप्टोवरून बॅटर ऑर्डर केले, ते पण यायला 20 मिनिट लागले. नेहमी 5 मिनिटामध्ये येते. मग काय, तोपर्यंत मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली आणि इकडे किचनमध्ये सर्व प्रिपरेशन्स करून ठेवले आहेत. तर आज मी अव्यांना बीन्स आणि कॅरेट घालून व्हेजिटेबल इडली देणार आहे. तर त्यासाठी मी कॅरेट आणि बीन्स बॅटरमध्ये मिक्स केले आणि सिंपल ते इडली पात्रामध्ये लावले. नारळाच्या चटणीसाठी इकडे मी सर्व तयारी केलेली होती. मिरची, कोथिंबीर, लसूण सर्व घेतलेलं, फक्त नारळ यायचं बाकी होतं. नारळ आल्यानंतर त्याला फोडून त्याचे सगळे काप केले आणि इथं माझी चटणी पण रेडी झाली आहे. या व्हेजिटेबल इडलीला पण मी इथं तडका देणार आहे. अव्यांना अशी तडकेवाली इडली खूप आवडते. मी इकडे स्वयंपाक करते, तोपर्यंत दुसऱ्या साईडला अव्यांच्या पप्पांनी त्याची आंघोळ केली आहे आणि आता मी त्याला तयारी करायला घेतली आहे. सकाळी सकाळी फक्त आमची एकच गोष्ट जीवावर येते, ती म्हणजे दूध पिणे. दूध प्यायला अव्यान कधी कधी अर्धा तास लावतो.
इकडे मी अव्यांचा टिफिन भरायला घेतला. टिफिनमध्ये आहे आज तडक्यावाली व्हेजिटेबल इडली, त्यानंतर कोकोनट चटणी आणि डेझर्ट म्हणून मी अव्यांला इथं केक देते आहे. केक मी कालच बनवून ठेवला होता. टिफिन भरताच अवन म्हणायला लागला की माझ्या बॅगमध्ये टाकतो टिफिन. या दिवसाची तो खूप कधीपासून वाट बघतो आहे. 3-4 महिने आजपासून चालू आहे त्याचं, मी स्कूलला जाणार आणि फायनली आज तो दिवस आला आहे. आणि आता घालतो आहे अव्यान त्याचा युनिफॉर्म. पर्यंत इन करणं आवडतंय. युनिफॉर्म घातल्यानंतर त्याचा आनंद अजूनच वाढला. टाइम बघता येत नाही, पण वॉच पाहिजे असते. सध्या वॉचमध्ये फक्त लाईट लावायचं माहिती आहे त्याला. आज तू पण स्कूलला असेल का? चलो बाय शुमुख. तुला खेळायला नाही सकाळी तुला. स्कूलला जायच्या आधी आम्ही मंदिरामध्ये आलो आहे. आजच्या दिवशी अव्यन त्याच्या आयुष्यातल्या मोठ्या गोष्टींपैकी एकाची सुरुवात करतो आहे, तर त्यासाठी देवाचा आशीर्वाद तर घेतलाच पाहिजे. त्यानंतर अव्यान आमच्या दोघांच्या पण पाया पडला. त्यानंतर आता आलो आहे आम्ही स्कूलमध्ये. आणि स्कूलमध्ये येताच अव्यान खरंच खूप खुश झाला आहे. अव्यान स्कूलमध्ये गेल्यावर पण त्याला काही वेगळं वाटणार नाही, कारण आमच्या बिल्डिंगमधले बरेच मुलं या स्कूलमध्ये आहेत आणि ते सर्व त्याचे फ्रेंड्स आहेत.
अव्यांला स्कूलमध्ये सोडल्यानंतर आम्ही स्कूलच्या बाहेर 15-20 मिनिट असे उभे होतो. स्कूलचा फर्स्ट डे अव्यांचा होता, पण इथं नर्वस मी झाली आहे. त्यानंतर बिल्डिंगमधलाच अव्यांचा एक फ्रेंड त्याच्या क्लासमध्ये आहे, तर तो आला होता. तर मग मी त्यांच्यासोबत एकदा पुन्हा गेली क्लासमध्ये बघायला की अव्यान काय करतो आहे. तर अव्यान मस्त खेळत होता. त्याच्या फ्रेंडला बघून त्याला खूप आनंद झाला. त्याला ए म्हणत होता आणि हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. घरी आल्यानंतर पण आमच्या सारख्या अव्यांच्याच गोष्टी चालू होत्या. काय करत असेल स्कूलमध्ये, पाणी पिईल की नाही, जेवण करील की नाही. घर अगदी खाली खाली वाटत आहे. त्यानंतर 2 तासांनी आम्ही पुन्हा अव्यांला घ्यायला निघालो. आज फर्स्ट डे असल्यामुळे 2 तासच होती त्यांची स्कूल. अव्यान घरी येतो का नाही? अरे कुठे काय केलं तू स्कूलमध्ये? तू रडला होता का? चल, तू रडला होता का? तू रडला होता? थांब जरा. स्कूल झाली, पण अव्यान खूप थकलेला वाटत होता. स्कूल नंतर त्याच्या फ्रेंड सोबत काही फोटोज क्लिक केले. आणि हे आहेत आमच्याच बिल्डिंगमधले 3 एकाच क्लासमध्ये. घरी आल्याबरोबर म्हणाला, मम्मा मला अभ्यास करायचा आहे, आणि बुक ओपन करून काहीतरी चालू आहे. तर असा होता अव्यांचा स्कूलचा फर्स्ट डे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.